माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असणार आहे, आज आहे ना मी मस्तपैकी रुचिकाला घेऊन आहे ना रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे। कारण की कसं आता तिचं कॉलेज लवकरच चालू होणार आहे आणि मग ती कसं एकदा सकाळी गेली ना की मग संध्याकाळीच म्हणजे सकाळी गेली की संध्याकाळीच येते। कसं मग तिला दुसरीकडे सुट्ट जायला भेटतच नाही रविवार शिवाय। दिवसभर कसं तिचं कॉलेजमध्येच जातो आणि मग फक्त रविवारची सुट्टी असते। आणि हे दोघं पण आहे ना शाळेत गेले, म्हणजे त्यांची शाळा चालू झाली आहे आणि म्हटलं चला एक मस्तपैकी नाच मुलीला घेऊन जावं। आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असणार आहे कुठे चालली आहे मी। ते शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट आहे पॅशियन, तर तिथे जाणार आहोत। खूप दिवस झालं चालू होतं आमचं जायचं आणि भरपूर असे रील पण बघितलेले होते की खूप महाग आहे किंवा खूप काय असे, तर खूप काय ऐकलं होतं। म्हणून म्हटलं आज आहे ना तिथे जाऊया आणि संपूर्ण माहिती घेऊया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया। तर ठरवलेलं आहे, म्हणजे कालच आहे ना बुकिंग केली आहे तिथं। खरं तर ऍक्च्युली ना बुकिंग करावी लागते, कालच बुकिंग केली आहे आमच्या दोघींची। बुकिंग करूनच जा जर तुम्हाला जर जायचं असलं तर। सो आता केलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। सो चला आता आवरते, घरातलं सगळं काही आवरून झालेलं आहे माझं। सो चला, तर चला आता इथे कॅब बुक केली आणि छानपैकी आता आम्ही निघालोय दोघी पण। आणि आम्ही ना लंचसाठी जाणार आहोत। तर आता इथे ना 12:30 ते 2:30 असा आहे ना मी ना स्लॉट बुक केलेला होता। आणि इथे ना जेव्हा तुम्ही बुकिंग करतात ना तेव्हा आहे ना आपल्याला कोणता टायमिंग हवा आहे तो दिलेला असतो। कसं व्हॉट्सअप नंबर दिला ना आपण की त्यावर मग सगळं येतं माहिती। आणि मेन म्हणजे ना सोमवारी बंद असतं हे। तर मग आम्हाला आहे ना लंचसाठीच जायचं होतं दोघींना, त्याच्यामुळे। आणि हा टायमिंग आमच्यासाठी चांगला होता आणि हे दोघं पण शाळेत गेलेले होते, तर त्याच्यामुळे मग मला हा टायमिंग आहे ना व्यवस्थित वाटत होता। त्याच्यामुळे ना मग ह्या टायमिंगला आम्ही दोघी जणी गेलो। तर मग जे तुमच्या म्हणजे तुमच्या सोयीने तुम्ही जाऊ शकतायत। तर मस्तपैकी आता आम्ही इथे आलेलो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर कालच आम्ही बुकिंग केलेलं होतं। सो मग तिथे आतमध्ये गेल्यानंतर आहे ना ते सांगितल्यानंतर आहे ना मग आम्हाला म्हणजे चूज करायला लावलं तुम्हाला कुठे बसायचं आहे वगैरे। तर मग मी तिथे वरती आहे ना ते चूज केलं आणि मग आता मी तिथे बसलेलो आहेत। तर खरं सांगते आतमध्ये ना इतकं भारी आहे ना, म्हणजे ना प्रत्येक कोपरा ना तुम्ही ना फोटो आणि व्हिडिओ काढू शकताय। इतकं छान वातावरण आहे ना, खरंच आहे ना याच्यासाठी ना म्हणजे माझ्याकडनं 10 on 10 आहे। खरंच सांगते खूप म्हणजे खूपच छान आहे। तर चला आता इथे आलेलं आहे मेनू कार्ड आणि तुम्हाला आहे ना मेनू कार्ड पण दाखवते मी। बसलोय आम्ही आणि नेमकी वरती ना त्यांचं जे आहे ना ते बंद ते शोक्या। तर आता आम्ही मेनू बघतो आणि तुमच्याबरोबर मी शेअर करते। छान ॲम्बियन्स मस्त आहे पहिले आलेली ही डिश ही जी मागवली होती आणि हे ड्रिंक हे मी मागवलं आहे माझ्यासाठी। तर छान आहे, गर्दी नाही आहे मेन म्हणजे, त्याच्यामुळे ना व्यवस्थित एन्जॉय करता येतं। गर्दी जर नसली की, गर्दी असली की नाही एवढं एन्जॉय करता येतं। काय मग कसं वाटतंय? छान आहे, छान आहे। एक डिश चला मस्तपैकी ना टेस्ट करूया कसं येते। पहिले ना माझं ड्रिंक आहे ना मी जे मागवलं आहे ना ते शिट अंगावर पडलं। छान आहे पण अंगावर पडलंय माझ्या, अगं माझ्या ड्रेसवर पडलंय ते।
येताना आहे ना माझ्याकडनं असं झालं, असं मग ते माझ्या ड्रेसवर पडलंय. कसं आहे, ठीक आहे का? 10 मधून किती मार्क्स? अच्छा, मी बनवते चांगलं. नॉर्मल आहे म्हणून तसं लागतं. नॉर्मल आहे म्हणून तसं लागतं. ठीक आहे, आता बाकीचं टेस्ट करूया कसं आहे. आणि दुसरी डिश ती कोणती ते दाखवते. तुला बोलले ना मी तरी मी तुला सांभाळलं. त्याच्यात मूड आला. तिकडे ठेवू का मी? दोघींचा पण आहे ना ड्रेस असेच लागते. पिठल्यात नसतं चीज, पण ते बघायला छान आहे. पण टेस्ट वाईज आहे ना छान. आज आहे ना आमच्या दोघींचा पण दिवस काही चांगला नाही आहे, मला असं वाटतंय. कारण की ना सगळ्यात पहिले माझ्या ड्रेसवर सांडलं आणि त्याच्यानंतर आहे ना रुचिकाचा ड्रेस खराब झालेला आहे. तर ठीक आहे, चला चालायचंच. पण आता आहे ना दोन डिश आहे ना मी ट्राय केल्या, तर आता ही तिसरी आहे. तर बघूया आता कशी येते. हे तुझ्यासाठी या. तू येतच नाही व्हिडिओ. तुला काय तोंडात बसत नाही. दिसतंय का? मागच्या लॅम्पमुळे नाही खरंच दिसते ना. छान आहे पण टेस्टला. पनीर आहे का टोफू आहे? पनीर छान आहे. दोघींच्या पण आहे ना ट्रेनच्या बाहेर ना अशा आहेत. तिथं तर आहे ना त्याच्यातच सही झाली आणि म्हणून ते सारखे असं करावं लागतं. असं करायला पाहिजे होतं आणि खायला पाहिजे. खालून खूप आहे ना म्हणून पडतं पण आहे. छान आहे पण टेस्टला युनिक काहीतरी. मी रुचिकाला मगापासून काय म्हणते माहिती का, या डिशला पिठलं पिठल्यासारखं दिसतंय आणि टेस्टला पण थोडं थोडं तसंच आहे. एवढं त्याला चीज आहे.
आणि वॉशरूम पण खरंच खूप छान आहे. मिरर खूप छान आहेत, हे बघू शकता तुम्ही. तसंच बाहेर पण आहे असं मिरर. छान आहे वॉशरूम. काय मग मिरर सेल्फी छान आहे. पण इथे आहे मी. आणि तुम्हाला माझा ड्रेस दाखवते. ड्रेस दाखवला नाही आहे मी. हे आहे वॉशरूमच्या बाहेर. हो, हे आहे मिरर वॉशरूमच्या बाहेरचं. चला, ही आहे माझी बॅग. आता बॅग घेते आणि चला जाऊया. तर आता आहे ना, आम्ही वॉशरूममध्ये गेलो होतो. सो आमचं डेझर्ट आलं आहे. आणि त्याच्यावर बघा, मी हे सांगितलं होतं मदर्स डॉटर डेट. कसं वाटले आयडिया नक्की सांगा मला. सो हा इथला फेमस असा आहे. सो बघूया आपण आता. त्या केकला आहे ना पूल मी अप असं म्हणतात. तर फेमस आहे इथला. तर बघूया आपण खाऊन कसं आहे ते. तर आता आहे ना छान झालं आहे. आणि ना मग अशी सुरुवात तर तुम्ही बघितलंच पाऊस आलेला. तर आता थोडं थोडं अजून पण चालू आहे. वातावरण पण छान आहे. बाहेरचं दाखवते. कसं दिसतं आम्ही दोघी जणी ते सांगा. तेच ना, जसं आपण चोकोस खातो ना लहान मुलांना आपण जे देतो ना. आता माझा आवाज कितीपर्यंत माहीत नाही मला. चोकोस सारखं लागतं. चोकोस चोकोस सेम तसंच लागतं ना. हे दोघं जण असते ना, त्यांना पण लगेच कळालं असतं. बिल. तर आता इथे बिल आले आणि बिल बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवलंच मी आता. तर बघते कसं आहे बेटा बिल. ठीक आहे म्हणजे हां बघितलं. ठीक आहे हां जी. सो चला आता ना वर्करचे GST आहे. तर चला आता मी ना घरी जाण्यासाठी निघालो आहे. तुम्हाला मी बिल पण दाखवलं. आणि जर माझं जर विचारायचं जर म्हटलं तर आहे ना आमचा अनुभव खरंच खूप चांगला होता. आणि इथला ॲम्बियन्स पण खरंच खूप छान होता. आणि नक्की म्हणजे एकदा येण्यासारखं तर नक्कीच आहे. आणि खरंच खूप छान आहे. मला तर आवडलं. म्हणजे काही काही डिश म्हणजे थोड्याफार इकडं तिकडं आहेत म्हणजे, पण ठीक आहे. तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय.